नमस्कार, माझं नाव संदीप संभाजी सरकुंडे आहे. आज आपण आर टी वेब ॲप्लिकेशन संदर्भात माहिती घेणार आहोत. तर आर टी वेब ॲप्लिकेशन हे डेव्हलप केलेलं इंडिजिनस टेक सोल्युशन्स या कंपनीने. ही कंपनीचे फाउंडर आहेत संभाजी सरकुंडे, जे फॉर्मर आय एस ऑफिसर आणि फॉर्मर आर टी आय कमिशनर राहून गेलेले आहेत. कंपनीचे डेव्हलपर आणि आर्किटेक्ट आहेत संदीप संभाजी सरकुंडे. तर वेळ न दौडता आपण पुढे जाऊयात. आर टी वेब ॲप्लिकेशनची गरज काय? तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही बघितलं असाल तर आज वेब ॲप्लिकेशन आणि कम्प्युटरायझेशन आणि डिजिटायझेशन याचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची कार्यप्रणाली ही सुसंगत आणि सुरळीत झालेली आहे. पण आर टी आयमध्ये हा अभाव आहे आणि आजही सगळ्या गोष्टी मॅन्युअल पद्धतीने यामध्ये होतात. त्यामुळे पेंडन्सी ही निव्वळ महाराष्ट्रामध्ये सेकंड अपीलची 1,00,000च्या वर आहे आणि ती कमी न होता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तसेच आर टी आय कार्यकर्ते जे आहेत त्यांचं ट्रेनिंग नसल्यामुळे पुरेशी यंत्रणा ही कार्यरत नसल्यामुळे त्यांना कायदा हा तेवढा माहीत नसतो आणि त्यांच्याकडनं चुका होतात आणि त्यामुळे गव्हर्मेंट ऑफिसेस आणि गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स हे या कायद्याच्या कचाट्यात येतात. 2003 एप्रिलमध्ये माननीय एकनाथ शिंदे फॉर्मर सी एम यांनी हा जी आर आणि हा कायदा पास केला होता, ज्यामध्ये पेपरलेस ऑफिसेसची घोषणा त्यांनी केली होती. त्या दृष्टीने बऱ्याच डिपार्टमेंट्समध्ये पावले उचलले गेलेत, मात्र आर टी आय हे बाजूला राहिले. तसेच दुसरा एक न्यूज आयटम म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे कायद्याने क्वाझी ज्युडिशियल प्रोसेस म्हणजे अर्धन्यायी संस्था जशी आर टी आय ही अर्धन्यायी संस्था आहे, ज्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे अलाव केलेलं आहे आणि त्याद्वारे हिअरिंग घेणं हे अपेक्षित आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने हा कायदासुद्धा केलेला आहे की हायब्रिड मॉडेल, ज्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे व्हायलाच पाहिजे, डिजिटायझेशन हे व्हायलाच पाहिजे असं स्टेट कमिशन्सला, आर टी आय स्टेट कमिशन्सला त्यांनी कायदा पास केला होता आणि त्यानंतर एका पेटिशनवर त्यांनी सगळ्या स्टेट कमिशन्सला याच्यावर कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. आर टी आयमधले मेन चॅलेंजेस जसं मी तुम्हाला सांगितलं की वेळेत न्याय न मिळणे, एका आर टी आय ॲप्लिकंट्सला त्याचा वेळेवर जर न्याय मिळाला नाही तर त्याचा त्या कायद्याला जास्त अर्थ उरत नाही. नंतर ट्रेनिंग नसल्यामुळे ऑफिशियल्स जे आहेत, आर टी ऑफिसरला ट्रेनिंग नसल्यामुळे त्यांच्यावर चुका होतात, जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. डेटा सेंट्रलाइज नाही आहे, डेटा विखुरलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतेही अवलोकन, त्याच्यावर विचारविनिमय करता येत नाही आहे. मॅन्युअल एरर भरपूर आहेत आणि त्यामुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असा आला आहे की पेंडन्सी ही वाढत चाललेली आहे. आता त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणाला आहे, तर एक ते म्हणजे नागरिक जे आर टी आय फाईल करतात त्यांना ते इन्फॉर्मेशन वेळेत मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे गव्हर्मेंट डिपार्टमेंट, कारण की गव्हर्मेंट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स हे जर ट्रेंड नसतील तर त्यांना त्यांच्याकडनं चुका होणं अपेक्षित साहजिक आहे आणि त्यामुळे गव्हर्मेंट हे कचाट्यात येतं. विनाकारण नाहक लिगल हॅसल्समध्ये त्यांना पडावं लागतं आणि मेन मुद्दा बाजूला राहतो आणि याच गोष्टीमध्ये गव्हर्मेंट डिपार्टमेंटने नागरिक भरडला जातो. तर हे सॉल्व करणं का महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ही जी प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कमी करण्यासाठी किंवा त्यांच्यावर आळा घालण्यासाठी हे सॉल्व करणं आवश्यक आहे. आमचा स्टार्टअप याच्यामध्ये पूर्णपणे ही काळजी घेते की सगळे इश्यूज आणि 100% इश्यूज आम्ही यामध्ये हँडल करतो. तर हे कसं करतो आपण हे बघूया. तर हे ॲप्लिकेशनची वेब स्क्रीन आहे. हे 2 ॲप्लिकेशनची स्क्रीन तुम्हाला दिसत आहेत, ज्यामध्ये आर टी आय वेब ॲप्लिकेशन हे सेकंड अपीलचं सुद्धा आहे आणि आर टी आय ॲप्लिकेशन हे नॉर्मल ॲप्लिकंट म्हणजे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. सर्वप्रथम आपण यामध्ये प्रकरणाचं रजिस्ट्रेशन करतो, त्यामध्ये आपण त्याचा तपशील भरतो. तर एक ठळक माहिती जे आहे, हेडर इन्फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला, ते भरून आपण त्या प्रकरणाची फाईल यामध्ये अटॅच करतो. हे बघूया, इथे बघू शकता तुम्ही, यामध्ये आपण त्याची प्रकरणाची फाईल आपण PDF फॉर्ममध्ये घेऊन ती अटॅच करतो. तर ठळक मुद्दे आपण घेतले
आणि अटॅच केलेली फाईल, त्यानंतर ह्या प्रकरणाचं पूर्ण काळजी ही ॲप्लिकेशन घेतं. त्यानंतर ते प्रकरणाची जी फिजिकल फाईल आहे ती हरवली तरी त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर आपण प्रकरणाच्या सिनारिओप्रमाणे म्हणजे प्रकरणचं अवलोकन केल्यानंतर आर टी ऑफिसरला कळतं की याच्यामध्ये काही नोटिसेस त्यांना बजावणं आवश्यक आहे, की तुम्ही हा आर टी आय संदर्भ जो केलेला आहे याच्यामध्ये ही म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की ही माहिती देय नाही आहे, कारण की जे 6-7 कायदे आहेत जे कॉन्फिडेन्शियल आहे, जसं की जी माहिती तुम्हाला देता येत नाही अशा प्रकारे जर ती माहिती असेल तर तो ऑप्शन आपण निवडून त्यांना आपण ती नोटीस पाठवू शकतो. ती नोटीस पाठवल्यानंतरसुद्धा त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे अपेक्षित आहे. तेव्हा आपण त्यांना हिअरिंगची नोटीस पण देतो. आता इथे बघा आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतो आहे, ज्यामध्ये आपण तारीख आणि वेळ निवडून आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा गुगल मीटिंगचा कोड आपण त्यांना देतो, म्हणजे ते त्यावेळेला त्या ठराविक दिवशी त्या लिंकवर क्लिक करून ते मीटिंग जॉईन करतील. अशा प्रकारे पूर्ण पत्राची देवाणघेवाण ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये होते, ईमेलद्वारे होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला थांबण्याची गरज पडत नाही. हे जर ईमेल जर तो यूजर पुन्हा पुन्हा बघत नसेल तर त्याला एक टेक्स्ट मेसेज जातो की तुमचा ईमेल आलेला आहे, तुम्हाला एक नोटीस आलेली आहे, तुम्ही त्वरित बघा. अशा प्रकारे हे पूर्ण काळजी घेतली की त्याच्याकडनं हा संदेश चुकू नये. तसं कोर्टाने मान्य केलं आहे की हे पूर्ण कम्युनिकेशन हे लीगल आहे आणि याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. आपण बघत असाल की इथे जे शुल्क आकार, समजा माहिती मोठी असेल तर त्याचं शुल्क जे आहे हे सुद्धा ॲप्लिकेशन त्या पद्धतीने आकारतं. जर बिलो पॉवर्टी लाईन असेल, दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याचं शुल्क माफ होतं. जर जास्त असेल तर मग त्याचं शुल्क त्या ठराविक कॅल्क्युलेशनमध्ये हे करून ते आकारलं जातं. याचीसुद्धा वेगळी नोटीस जाते आणि हे पूर्ण नोटीसचं आदानप्रदान जे आहे हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये होतं. प्रत्येक नोटीस ही वेगळी आहे, हे त्या सिनारिओ अनुरूप आहे. त्यामुळे एक डोक सगळ्यांना एकच नोटीस अशी नाही आहे, तर प्रत्येकाचा एक वेगळा फॉर्मॅट आहे. असे 7 ते 8 जवळपास सिनारिओज आहेत. ते आम्ही याच्यामध्ये त्याची काळजी घेतलेली आहे. जेव्हा पूर्ण ॲप्लिकंटकडनं पूर्तता होते तेव्हा आपण त्याला ती माहिती प्रदान करतो. ही माहितीसुद्धा आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना देतो. अशा प्रकारे तुम्ही ती फाईल आर टी ऑफिसर ती अपलोड करतात आणि ती फाईल एकदा त्यांना केली की त्याच्यासोबत त्याला एक आदेश जातो. इथे बघू शकता तुम्ही एक माहिती केलेली आहे आणि एक आदेश केलेला आहे. The order तर generated is quite elaborative. तर इथे तुम्ही बघत असाल की इथे जी आदेश जो जनरेट झालेला आहे तो किती कायदे सुसंगत आहे. इथे पूर्ण कलमांची माहिती देण्यात आलेली आहे, पारित दिनांक देण्यात आलेला आहे. जो ॲप्लिकंट त्याचं नाव इथे आहे, त्याची कोणत्या दिवशी अर्ज दाखल केला होता, कोणत्या सेक्शनप्रमाणे ही माहिती त्याला देण्यात अथवा नाकारण्यात आलेली आहे, त्याचं पूर्ण विश्लेषण या आदेशात आहे. म्हणजे यामध्ये आर टी ऑफिसरकडनं कोणतीही चूक होत नाही, त्यांच्याकडनं कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही आणि त्यामुळे या प्रकरणाचं रूपांतर एका मोठ्या लिटिगेशनमध्ये होण्यापासून गव्हर्नमेंट स्वतःला वाचवतं. एक महत्त्वाचं फीचर या ॲप्लिकेशनचं असं आहे की त्यामध्ये आम्ही ट्रेनिंग मॉड्यूल दिलेलं आहे. हे ट्रेनिंग मॉड्यूल सध्या क्वेश्चन आन्सर बेसमध्ये आहे, जसं की प्रश्न उत्तरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. हे रोज पडणारे प्रश्न जे आहेत त्यांचे कलेक्शन आम्ही केलेलं आहे. 50 ते 60 प्रश्न आहेत आणि त्यामध्ये त्यांचे उत्तर दिलेले आहेत. या प्रश्नांमधून आर टी आय संदर्भात सर्व माहिती ही आर टी ऑफिसरला मिळते आणि त्यांना सिनारिओ बेस जे प्रकरण आहे त्याचं हाताळणी करावी याचं पूर्ण ज्ञान याच्यातून मिळतं. तसेच वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. या रिपोर्ट्समधनं आपण जसं प्रथम अपील अधिकाऱ्यांनी जो आहे त्याचा ॲन्युअल रिपोर्ट हे सेकंड अपील कमिशनला देणं अपेक्षित आहे असा कायदा म्हणतो. त्यामुळे ही सुद्धा काळजी आपण या
ॲप्लिकेशनमध्ये घेतलेली आहे. तसंच वेगवेगळे रिपोर्ट डाउनलोड करून वेगवेगळे त्याच्यावर फिल्टर लावून आपण त्याच्यावर जसे की पुन्हा पुन्हा त्रास देणारे जे लोक आहेत त्यांचे जे प्रकरणं आहेत ते आपण क्लब करून त्यांचा एक एकत्रितपणे निकाल लावू शकतो. तसेच त्यांना त्याच्यामध्ये पॅटर्न शोधून एकाच व्यक्तीने जर भरपूर प्रकरणं टाकले असेल त्याचा पॅटर्न शोधून आपण त्याला एका विशिष्ट पद्धतीने हाताळू शकतो. तसेच आपण इथे बघू शकत असाल तर आपण केस लॉज म्हणून ही लिंक दिलेली आहे. म्हणजे आर टी आयमध्ये जे महत्त्वाचे जे निर्णय निकाल झालेले आहेत त्यावर ही लिंक नेते आणि त्यावर तुम्हाला सगळ्या ज्या करंट घडामोडी आहेत याची माहिती मिळते की आर टी आयमध्ये सध्या लेटेस्टमध्ये काय कोर्टाने निर्णय दिलेले आहेत, सो दॅट ती चुकी तुम्ही करणार नाही आणि ते तुमच्यावर ती कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघत असाल की आर टी आय कायदा हा जरी सिटिझन सेंट्रिक असला तरी तो गव्हर्नमेंटला जास्त डोकेदुखी आहे. तर आम्ही यामध्ये दोघांचंही संरक्षण करतो आहे. त्यांना आम्ही न्याय जो आहे तो वेळेत देतो आणि गव्हर्नमेंटला महत्त्वाचं म्हणजे त्यांचं पुन्हा पुन्हा प्रोटेक्शन आम्ही करतो. त्या पूर्ण कायदे सुसंगत त्यामध्ये ऑर्डर्स म्हणा, नोटिसेस म्हणा, उद्या इवन रोजनामासुद्धा याच्यात क्रिएट केला जातो. रोजनामा म्हणजे त्याच्यात पूर्ण आपलं प्रकरण दाखल केल्यापासून तर त्याचा निकाल लागेपर्यंत पूर्ण इव्हेंटची माहिती असते. म्हणजे उद्या तो कोणत्याही गोष्टीवर एखाद्या तो गव्हर्नमेंटला चॅलेंज करू शकत नाही. असं टार्गेट ऑडियन्स तर पूर्ण गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड बॉडीज आहेत. तसेच मार्केट साईज म्हणजे सगळ्या गव्हर्नमेंट बॉडीज, जितक्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत भारतामध्ये त्या सगळ्या हे बेसिकली आमचं मार्केट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकत असाल की आमच्या ॲप्लिकेशनचे सिलियंट फीचर्स तुम्हाला सांगितले. रिपोर्ट जनरेशन आहे, ऑटोमेटेड रिस्पॉन्स आहे, रिमूव्हल ऑफ मॅन्युअल इंटरव्हेन्शन आहे, ट्रेनिंग मॉड्यूल आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. हे ठराविक जरी फीचर असले तरी बारकाईने आम्ही याच्यात बऱ्याच गोष्टी इन्कल्केट केल्या आहेत. जसं की डेटा बाइंडिंग आम्ही करतो सगळ्या आर टी आय प्रथम अपील अधिकाराचा आणि द्वितीय अपील अधिकाराचा आम्ही डेटा जो आहे तो बाइंड केलेला आहे. त्यामुळे यामध्ये बऱ्याच म्हणजे 100% डिजिटायझेशन जे म्हणतो त्याचा आम्ही पुरेपूर याच्यात प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघू शकता की आज मार्केटमध्ये फक्त इंडिजिनस टेक सोल्युशन यांनीच हे प्रॉडक्ट तयार केलं आहे. अजून कोणीही याच्यामध्ये हात घातलेला नाही आहे. आणि आम्हाला याच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे की यामध्ये जे कोणी हे ॲप्लिकेशन वापरतील त्याचा त्यांना पुरेपूर लाभ होणार आहे. याच्यात काही तुम्हाला अवॉर्ड्स आणि रेकग्निशन मी सांगू इच्छितो की यशदानी याला ऑलरेडी बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून अवॉर्ड केलेला आहे. नंतर दिल्लीमध्ये महाकुंभ 25 मध्ये स्टार्टअप महाकुंभमध्ये आमचं हे प्रॉडक्ट आम्ही नेलं होतं. त्यांनी खास आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं आणि हे बऱ्याच गव्हर्मेंट ऑफिसरला नंतर तुमचे लॉयर्सला यांना हे ॲप्लिकेशन फार आवडलेलं आहे. तर अण्णा हजारे स्वतः या ॲप्लिकेशनचं फार त्यांनी कौतुक केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला प्रमाणपत्र दिसतं यशदाचं. आणि एक MSc-TCELसोबत आमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्या संदर्भात माहिती आहे. तर अशा प्रकारे PSUसुद्धा याचा वापर करू शकतात. तर हे होतं आर टी आयच्या संदर्भात वेब ॲप्लिकेशनची माहिती. धन्यवाद.